नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची चौथी मेरिट लिस्ट या मध्ये पूर्णपणे लागलेली आहे, जाहीर झालेली आहे. त्यामुळे तुमचं नाव लगेच चेक करायचंय. आणि आनंदाची बातमी म्हणजे चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचा जो कट ऑफ आहे इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरी, जसं की ओपन, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यू सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ तिसऱ्या लिस्ट पेक्षा नक्कीच कमी झालेला या ठिकाणी पाहायला दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम अगोदर जीडीएस पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुमचं नाव चेक करायचंय. वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॅन्डिडेट कॉर्नर म्हणून आयकॉन दिसेल, त्याच्यावरती जाऊन महाराष्ट्र सर्कल चॉईस करायचं आणि फोर्थ मेरिट लिस्ट वरती सिलेक्ट करायचंय. फोर्थ मेरिट लिस्ट ओपन झाल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी इंटर करायचंय. जर इंटर केल्याच्या नंतर तुमचं नाव जर प्रॉपरली तुमचं दिसत असेल तर अभिनंदन, तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. परंतु सिलेक्शन फक्त मेरिट लिस्ट मध्ये झालं म्हणजे फायनल नाही, त्यासाठी डीव्ही सुद्धा व्यवस्थितरित्या रेडी करून ठेवा. आणखी कोणाला डॉक्युमेंट माहित नसतील तर फक्त डॉक्युमेंट कमेंट करा, सर्व डॉक्युमेंट डीव्ही साठी लागणारे पोहोचून जातील. आता सगळ्यात महत्वाचा कट ऑफ विषय डिस्कस करायचं झालं तर कट ऑफ हा 3 ते 4% डायरेक्ट ड्रॉप झालेला आहे. त्याचं मिड रेंज मी तुम्हाला एव्हरेज अंदाजे सांगत आहे, कमी जास्त होऊ शकतो, प्रत्येक डिव्हिजन नुसार सांगणार आहे. फक्त तुम्ही काय करायचंय, तुमची डिव्हिजन कुठली आहे ते कमेंट करायचं, जेणेकरून त्याच्यातला जो कट ऑफ तुम्हाला सगळ्या डिटेल्स पोहोचून जातील. ठीक आहे, चला नेक्स्ट जर पाहायचं झालं कट ऑफ विषय तर अहिल्यानगर चा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 90% पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी प्लस मायनस होऊ शकतं. ठीक आहे, हा मिड रेंजचा कट ऑफ आहे. जर ओबीसी असेल तर 89 म्हणजे ओपन पेक्षा एकनी ड्रॉप झालेला आहे. एससी चा सेम सुद्धा आहे, 89 पॉइंट समथिंग मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 88 सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं, परंतु डिव्हिजन तुमचं कुठलं प्रेफरन्स दिलेला आहे त्यावरती डिपेंड आहे. एसटी चा 86 पर्यंत आहे, ईडब्ल्यू चा 89 पर्यंत आहे. हे झालं आपल्या अहिल्यानगरचं. पुढे जर अकोला डिव्हिजन कडे तुम्ही आलात तर 89 ओबीसी आहे, 89.8 म्हणजे जवळपास 90च्या रेंज मध्येच ओबीसी आहे. एससी आहे 89.33, 86.33 एसटी आहे आणि ईडब्ल्यूएस 89.50 आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट जर अमरावती म्हणजे विदर्भ साईड जिल्ह्यात जर तुम्ही पाहिले अकोला अमरावती तर 89.66, 89.50, 89.16, 89.16 आणि 89.33 रिस्पेक्टिव्हली यू आर ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस या रेंज मध्ये त्या ठिकाणी लागलेलं आहे. आता तुमचं कुठलं डिव्हिजन आहे ते फक्त एकदा कमेंट करा. आणि तुमचं जर नाव आणखी आले नसेल तर घाबरायची गरज नाही, आणखी तुम्हाला नेक्स्ट चान्स या ठिकाणी मिळणार आहे. सो पुढे जर तुम्ही मराठवाडा साईडचे जिल्हे बघितले जसे की छत्रपती संभाजीनगर आणि बीड, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर 90 वर कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी गेलेला आहे. ओबीसी आणि ओपन जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जवळपास कॉमनच आहे. ठीक आहे, इथं 0.5% या ठिकाणी गॅप पाहायला दिसेल. हा मिड रेंज आहे, कुठे कुठे 91 आहे, कुठे 89.58 सुद्धा आहे, लक्षात घ्या. एससी आहे 89.66, एसटी आहे 86.66 आणि ईडब्ल्यूएस 89.63 आहे. ठीक आहे, नेक्स्ट जर तुम्ही बुलढाणा पाहिलं तर 89, 89, 89, 86 आणि 89.16. ठीक आहे, परत सांगतो तुम्हाला ह्या टेंटेटिव्ह मिड रेंजच्या कट ऑफ मार्क्स आहेत पर्सेंटेज. चंद्रपूरला आपल्याला अपेक्षा होती खूप कमी लागायला पाहिजे होता, तर चंद्रपूरने सुद्धा इथं परत टॉप मारलेला आहे. ओपनचा कट ऑफ काही केल्या कमी होत नाही, म्हणजे अराउंड 88 ते 92च्या रेंज मध्ये इन्क्लुडिंग ऑल डिव्हिजनचाच आहे. ठीक आहे, पुढे जर या ठिकाणी एसटी आणि एसटी 86 पर्यंत पोहोचलाय, 89.16 ईडब्ल्यूएस आहे. धुळे साईड जर पाहिलं तर 89, 83, 89, 89, 86, 50, 89.16 ऍज रिस्पेक्ट टू ओपन यू आर, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस. ठीक आहे, आणि कोल्हापूर साईड जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्र साईडचे जिल्हे 90 प्लस आहे ओपन, 90 प्लस आहे ओबीसी, 89 प्लस आहे एससी आणि 87 प्लस आहे एसटी आणि ईडब्ल्यूएस आहे 89 प्लस. म्हणजे ऑल ओव्हर जर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला इन्क्लुडिंग ऑल डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र सर्कल तर 88 ते 92 ची रेंज पकडा, त्याच्यामधलं मिड सेंटरचा हा कट ऑफ सांगितलाय. नेक्स्ट जर तुमचं ओबीसी पाहिलं सेम 89 ते 91च्या रेंज मध्ये ओबीसी आहे.
एससी जर पाहिलं तर 89 ते 90 पर्यंत एससी आहे. एसटी जर पाहिलं तर 86 ते 88 पर्यंत या ठिकाणी एसटी आहे. ईडब्ल्यूएस जर पाहिलं तर 89 ते 90-91 पर्यंत या ठिकाणी आहे. ऑल ओव्हर हा मिड रेंज तुम्हाला कट ऑफ सांगितलाय. नेक्स्ट प्रश्न पडतो, तुमचं याच्यामध्ये जर नाव नसेल तर पुढे तुम्हाला चान्स आहे का? नक्कीच तुम्हाला या ठिकाणी चान्स आहे, कारण की महाराष्ट्र सर्कल साठी आणखी पूर्णपणे जागा भरल्या नाहीत, म्हणून 5वी आणि 6वी मेरिट लिस्ट पर्यंत तुम्हाला चान्स आहे. पण 6वी लिस्ट येईल का नाही अजून कन्फर्म नाही, कारण की आताच 5व्या लिस्टला मित्रांनो साधारणपणे 500 ते 1500 पर्यंत जागा या ठिकाणी थोड्याफार राहिलेल्या असू शकतात. हा जर डीव्हीचा अनालिसिस केला ऍज पर मागच्या मेरिट लिस्ट नुसार तर ठीक आहे. आता जून पूर्ण महिना उजळेल कशासाठी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. त्यामुळे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. तुमचे 10वीचे मार्कशीट, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, जर कास्ट मध्ये असाल तर तुमचं ऍक्टिव्ह मेल आयडी, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि तुमचं इतर जर कॉम्प्युटर नॉलेज असेल आणि लोकल लँग्वेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर बेस्टच आहे. तुम्हाला पूर्ण डिटेल्स डॉक्युमेंटचे पाहिजे असतील फक्त डॉक्युमेंट करा, पूर्ण डिटेल्स डॉक्युमेंट येऊन जातील. ठीक आहे. जर 5व्या मेरिट लिस्ट मध्ये 1500चा जो गॅप आहे तो पूर्णपणे फुलफिल झाला तर 6वी मेरिट लिस्ट या ठिकाणी चान्सेस 0 आहेत. परंतु असं कधीच होणार नाही. या अगोदरचा ट्रेंड जर पाहिला जीडीएसचा तर साधारणपणे महाराष्ट्र सर्कलला 6व्या लिस्ट पर्यंत क्लोज झालेलं होतं जीडीएसची, आणि याच्या अगोदरची भरती आणखी जास्त संख्येने होती, आणि पुढे येणारी भरती सुद्धा म्हणजे 25 ते 35 हजाराच्या जागेमध्ये असणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही खचून जायचं नाही, कारण आणखी तुम्हाला चान्स मिळणार आहे 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्ट, आणि जरी त्याच्यामध्ये नाही झालं तरी पुढे तुम्हाला आणखी स्ट्रॉंग चान्स मिळणार आहे, कारण बल्क म्हणजे हजारोच्या संख्येने जागा येणार आहेत. आणखी कुठल्या शासकीय जागा येणार आहेत त्याच्यावर सविस्तर डिटेल व्हिडिओ सांगितलाय, एकदा जाऊन चेक करा. काही प्रॉब्लेम आणि डाऊट असेल तर कमेंट नक्की करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.